नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याच रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण दोन अतिशय सुंदर अशा फ्री हँड रांगोळ्या काढायला शिकणार आहोत। तुम्ही सणासुदीलाही झटपट अशा रांगोळ्या काढू शकतात मैत्रिणींनो। बघा, मी येथे 3 फुलं काढून घेणार आहे। साधे फुलं आहे आणि अशा व्हाईट रांगोळीने काढून घेतलेले आहे अगोदर। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आता कलर टाकून घेणार आहे। बघा, मी आता पिंक कलर, डार्क पिंक म्हणजे राणी कलर टाकून घेतलेला आहे तिन्ही फुलांमध्ये। त्याच्यानंतर मी आंबा कलर टाकून घेतलेला आहे। आपल्याला बघा याचं थोडंसं शेडिंग करायचं आहे, थोडी वेगळ्या पद्धतीची रांगोळी काढायची आहे। जी आपण टूथपिक असते, टूथपिकच्या साहाय्याने आपण ह्या फुलांना आकार देणार आहोत। बघा, अशा पाकळ्यांसारखा काढायचा आहे आणि असा आकार द्यायचा आहे। अतिशय सुंदर रांगोळी तयार होते मैत्रिणींनो, खूप सुंदर दिसते। तुम्ही काढून बघा। बघा आपलं शेडिंग किती सुंदर दिसतंय आणि अशी रांगोळी झटपट होते आणि दिसायलाही अतिशय सुंदर अशी दिसते। तुम्ही 3 कलर पण ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता। मी 2 कलर मिक्स मॅच केलेले आहे। फ्री हँड रांगोळ्या काढायला सोप्या असतात, दिसायलाही तितक्या सुंदर असतात आणि वेळही लागत नाही मैत्रिणींनो। बघा, तुम्ही अशा दरवाजामध्ये आता सणासुदीला आपण अशा वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या तर अतिशय सुंदर अशा दिसतात त्या। मध्ये परत आंबा कलरचा डॉट मारून घेतलेला आहे आणि जे आपण परत येलो कलर टाकलेला आहे आणि टूथपिकने मी त्याला डॉट डॉट करून घेत आहे। आता आपल्याला पाने काढायची आहे। आता असे पाने काढू छोटी छोटी आणि त्यातही आपण 2 कलर टाकून घेणार आहोत, एक पॅरोट कलर आणि एक डार्क ग्रीन, फेंट ग्रीन आणि डार्क ग्रीन। बघा, आता फेंट ग्रीन मी टाकून घेतलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने फुलांना आपण आकार दिलेला आहे टूथपिकच्या साहाय्याने, तसाच आपण पानांना देणार आहोत। आता इथे डार्क ग्रीन कलर मी टाकून घेत आहे। याने काय होतं, शेडिंग केली तर आपले फुलं पानं छान असे दिसतात। बघा, हे बघा, असे आपण करून घेणार आहोत आणि काढणार आहोत। एकदम सुंदर अशा रांगोळ्या दोन्ही पण। जरूर ह्या सणासुदीला काढा तुम्ही, अंगणामध्ये खूप सुंदर दिसतात। एरवी ही दररोज अंगणामध्ये काढण्यासाठी खूप छान आहे। बघा, आता मी तिथे जे आपलं दांडी असते फुलांच्या खाली, तिथे मी दांडीसारखा आकार करून घेते आहे ग्रीन कलरनी। आता आपली रांगोळी होतच आलेली आहे। आता आपण इथे 2 असे तुरेसारखे काढून घेणार आहोत आणि त्यालाही काडीच्या साहाय्याने असं थोडंसं ढकलून त्याच्यामध्ये कलर देणार आहोत। बघा किती सुंदर दिसत आहे ना। तर चला आपण दोन्हीकडे तुरे काढून घेऊ। बघा किती सुंदर खुलून आली आपली रांगोळी, एकदम उठावदार अशी दिसत आहे। आणि एकदम थोड्याशा काडीच्या साहाय्याने मी त्याला ढकललेलं आहे आणि आता मी डॉट दिलेले आहे ग्रीन कलरने। बघा, आपली सुंदर रांगोळी तयार झालेली आहे। तुम्ही ही जरूर काढायची मैत्रिणींनो ही रांगोळी। बघा किती सुंदर अशी आहे आणि जी दुसरी रांगोळी आहे तीही अतिशय सुंदर अशी आहे। बघा किती शेडिंग सुंदर दिसते आपली। बघा, आपल्याला दुसरी ही रांगोळी अशीच काढून घ्यायची आहे। आता मी व्हाईट कलरने एक फूल काढून घेते आहे व्हाईट रांगोळीने आणि त्याच्यामध्ये 2 कलर मी भरलेले आहे, एक व्हाईट आणि एक आंबा कलर भरलेला आहे, अर्धा अर्धा। बघा, अर्ध्या भागामध्ये व्हाईट कलर टाकलेला आहे रांगोळीने। बघा, नुसतं असं फूल ठेवलं तरी किती सुंदर दिसतं आणि शेडिंग केली तर त्याहीपेक्षा छान दिसतं। असंही ठेवू शकतात तुम्ही। आणि मी आंबा कलर भरलेला आहे, तुम्हाला वाटेल तो कलर तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता। येलो कलरही देऊ शकता, रेड कलरही देऊ शकता, पिंकही देऊ शकता।
ज्याप्रमाणे तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही याच्यामध्ये द्यायचा आहे. मी इथे आंबा कलर दिलेला आहे आणि आता टूथपिकच्या साहाय्याने परत त्याला मी तसाच मागच्या फुलांसारखा आकार देणार आहे. बघा अशा रेषा मारून घ्यायच्या आहे, जेणे की आपलं फूल हे अधिक उठावदार असं दिसेल. बघा ज्या पाकळीला आपण आकार दिलेला आहे टूथपिकच्या साहाय्याने, ती पाकळी किती सुंदर अशी दिसत आहे. टूथपिक नसेल ना, अगरबत्तीची काडीही घेऊ शकता, रिकामी रिफिलही घेऊ शकता, त्यानेही तुम्ही असा सुंदर आकार देऊ शकता. आता आपलं फूल तयार झालेलं आहे. आता आपण खाली दांडी काढायची आहे आणि त्याला असे 2 मोठे पानं काढून घेणार आहे मी आणि त्याचीही अशी शेडिंग करणार आहे. बघा अगोदर व्हाईट कलर टाकून घेऊ आपण. जसा फुलांमध्ये आपण अगोदर व्हाईट कलर भरलेला आहे तसंच आपण पाकळ्यांमध्ये म्हणजेच हे जे आपले पानं आहे त्याच्यामध्ये आपण व्हाईट कलर भरून घेणार आहोत आणि नंतर फेंट ग्रीन जो कलर आहे तो मी टाकून घेतलेला आहे. बघा तुम्ही डार्क ग्रीनही भरू शकता. आणि आता आपण टूथपिकच्या साहाय्याने पुन्हा याच्यात रेषा मारून घेऊ जशा आपण फुलांमध्ये मारलेले आहे. बघा सुंदर अशी रांगोळी दिसायला तयार झालेली आहे ना मैत्रिणींनो. आणि किती साधी आणि सोपी आहे, पण दिसायला तितकीच एकदम गोड आहे, अट्रॅक्टिव्ह अशी आहे. आणि आपण असे 2 तुरे काढून घेणार आहोत आणि त्याच्यातही आपण 2 शेडिंगचे कलर टाकणार आहोत. शेडिंगसाठी असं बोटाने थोडंसं ढकललेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता ग्रीन कलर आणि आंबा कलर मी टाकून घेतलेला आहे. बघा ह्याप्रमाणे. आणि बोटाच्या साहाय्याने त्यालाही आकार दिलेला आहे. आता इकडे दुसरा तुरा काढून घेतलेला आहे मी त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे शेडिंग केलेली आहे. बघा अंगणात काढायला किती सोप्या रांगोळ्या आहेत. दररोज जरी आपण अंगणामध्ये अशा छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्या ना की सुंदर असं दिसतं. आणि मी माझ्या चॅनलमधून अतिशय सोप्या अशा रांगोळ्या घेऊन येत असते माझ्या मैत्रिणींसाठी, ज्या की तुम्ही एकदम इझी काढू शकता आणि सोप्या पद्धतीने. बघा अवघड रांगोळ्या आपल्याला जमत नाही मैत्रिणींनो. मलाही अशा साध्याच रांगोळ्या जमतात, म्हणून माझ्या ज्या माता भगिनींना रांगोळ्या येत नाही त्या मैत्रिणींना मी अशा सोप्या रांगोळ्या घेऊन येत असते. बघा आता आपले वरती आपण जे डॉट दिलेले आहे 3 पाकळ्यांना, जेणे की आपली रांगोळी आणखी उठावदार. आपण आपल्या मनाने आणखी त्याच्यात काही बदल करू शकतो. तुम्हाला जसा सुचेल तसा तुम्ही बदल करू शकता, आणखी काढू शकता, रांगोळीला वाढवू शकता. क्रिएटिव्हिटी बघा जेवढी केली तेवढी कमीच असते. आणि थोडंसं मी पेन्सिलच्या साहाय्याने, पेन्सिलचं जे टोक असतं त्याने मी ढकललेलं आहे. आणि बघा अशी साधी रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर रांगोळी आवडल्या असेल तुम्हाला दोन्ही तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.